रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये जुंपलीये। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षता आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एकमेकींवर टीका केली आहे। रुपाली चाकणकरांना आमदारकीचे डोहाळे लागलेत आणि त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती। त्यावर ज्यांनी आपल्याकडे सीडी आहे असं सांगून हातात तुतारी घेतली। रोहिणी खडसेंना सगळं काही आयतं मिळालेलं आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये असं प्रत्युत्तर चाकणकरांनी दिलं। रुपालीताई चाकणकरांना मी आठवण करून देऊ इच्छिते की ज्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती त्या टीका करतायत त्या सुप्रियाताई सुळेंमुळेच त्यांचं अस्तित्व आहे। कारण शेवटी त्यांनी जर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद असेल किंवा महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं नसतं तर आज त्यांची ओळखही तयार स्वतः त्या करू शकल्या नसत्यात। मला नक्कीच आमदारकीचे डोहाळे लागल्यासारखं आम्हाला दिसतंय। पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई, त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल। तुमच्याकडे सीडी आहे करून तुतारीमध्ये प्रवेश मिळवला, अजून कुणाची सीडी ती बाहेर पडली नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारीचा प्रचार करायचा सोडून भाजपचा प्रचार केला असं आमच्यापर्यंतची माहिती। वडील विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीमधून आणि ते आता भाजपमध्ये जाणार अशा बातम्या आहेत ज्या पक्षाला फसवणार आहे। ते इतरांना टीका करून किंवा अशा पद्धतीने टीका करणं याच्यावरून त्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता किती हे कळून येतं। त्या आत्ताच पक्षात आलेल्या आहेत, त्या पक्षात नव्हत्या यापूर्वी। म्हणजे वडिलांमुळं आणि सोन्याचा चमचा तोंडात असलेली लोक आहेत।